आणखी एका मोठी बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आनंद दिघे यांच्या पुतळ्याचं काम ठाकरेंच्या सेनेनं रोखलंय। वेदांत नगरमध्ये कुणाचं स्मारक उभारलं जाणार हा सवाल त्यामुळे उपस्थित झालाय, कारण बाळासाहेब ठाकरे की आनंद दिघे असा सवाल आहे। या ठिकाणी आनंद दिघेंचं स्मारक बांधलं जाणार होतं, पण ठाकरेंच्या सेनेकडून बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक बांधलं जाण्याची मागणी केली जाते आणि त्या पार्श्वभूमीवर इथं आनंद दिघेंच्या स्मारकाचं जे बांधकाम होतं सुरू झालेलं होतं ते ठाकरेंच्या सेनेनं रोखलेलं आहे। तर विधानसभा निवडणुकीतील जिल्ह्यातील महायुतीच्या यशानं एकनाथ शिंदेंची शिवसेना जोशात आहे आणि यातून संजय शिरसाट आमदार असलेल्या वेदांतनगर भागात धर्मवीर आनंद दिघे यांचं स्मारक उभारण्याचा प्रयत्न झाला, त्याला ठाकरे सेनेनं विरोध केलेला आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र आणि भगवा झेंडा रोवून हा प्रयत्न हाणून पाडला। तर या प्रकारामुळे शहरामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असं चित्र दिसून आलंय। आता निवडणुकीच्या वेळेस शिवसेना प्रमुखाचा बॅनर काढून इथं कोणी व्यक्तिगत बॅनर लावलं, ठीक आहे, 2-4 दिवस तोही राहू द्यायला काही हरकत नाही, परंतु शिवसेना प्रमुखाचं स्मारक इथून हटवून दुसरं काहीतरी करायचं, आता कोणाचं करायचं मला माहिती नाही, करावं कोणाचं करायचं असेल तर पण दुसऱ्या जागेवर करावं, हे हटवायची काय गरज आहे। हे शिवसेना प्रमुखाचं संभाजीनगर आहे, एखादी जागा हारली किंवा एखादी निवडणूक हारली म्हणून शिवसेना संपत नसते। शिवसेना एक अंगार आहे, इथलं ज्वलंत विचार शिवसेना प्रमुखाचे या शहरात रुजलेले आणि शिवसैनिक अशा गोष्टी कदापि सहन करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।